जळगाव तालुक्यातील शिरसोली प्रण येथील स्मशानभूमीत 3 दिवसापूर्वी हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार झालेल्या एका वृद्ध महिलेच्या अंगावरील सुमारे 1.5 ग्राम वजनाचे सोन्याच्या दागिन्यांसह अस्थि व राख अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची धक्कादायक घटना आज दिनांक 11 डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली आहे। यावेळी मयत महिलेच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करून कारवाईची मागणी केली आहे। याबाबतची अधिक माहिती अशी की शिरसोली प्रण येथील रहिवासी असलेल्या सुमनबाई चावदास पाटील यांचे मंगळवार दिनांक 9 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता निधन झाले होते। त्यांच्यावर 10 डिसेंबर रोजी सायंकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले होते। मात्र 3 दिवसानंतर पारंपरिक विधीनुसार अस्थि घेण्यासाठी आज 11 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता त्यांचे कुटुंबीय शिरसोलीच्या स्मशानभूमीत आले असता या ठिकाणी मयत सुमनबाई पाटील यांच्या डोक्याखालील भागची राख आणि अस्थि अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली। तसेच आणखी धक्कादायक बाब म्हणून सुमनबाई पाटील यांच्या अंगावरील सुमारे 1.5 ग्रामचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले आहे। या घटनेनंतर सुमन पाटील यांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करून अज्ञात चोरट्याला पकडून त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। दरम्यान अस्थि चोरी आणि दागिने चोरीच्या प्रकारामुळे शिरसोली परिसरात एकच खळबळ उडाली।